हॅलो. सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कळंबोली, स्टँडर्ड 7th, सब्जेक्ट जनरल सायन्स, चॅप्टर नंबर 4, न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आपण गेल्या वेळेस न्यूट्रिशन म्हणजे काय, न्यूट्रिएंट्स कोणते आहेत, ऑटोट्रॉपिक प्लांट, फोटोसिंथेसिस क्रिया, अन्न तयार करण्याची क्रिया आणि ट्रान्सपोर्ट सिस्टीम एवढा भाग पाहिलेला आहे. नंतरचा भाग आपल्याला पाहायचा आहे वनस्पतीमध्ये न्यूट्रिशन कसं होतं, कोणकोणत्या वनस्पतीमध्ये कोणकोणत्या पद्धतीनं अन्न तयार केलं जातं किंवा कसे घटक घेतले जातात. चा भाग आहे प्लांट्स प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आपण फोटोसिंथेसिस क्रिया पाहिली. कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर यांच्यापासून क्लोरोफिलच्या सहाय्याने सनलाईटमध्ये ग्लुकोजयुक्त पदार्थ तयार होतात, म्हणजे अन्न तयार होतं आणि ऑक्सिजन वायू बाहेर टाकला जातो. त्याला पण फोटोसिंथेसिस म्हणलं. मग या फोटोसिंथेसिसमध्ये अन्न तयार केलं जातं. कोणकोणते पदार्थ तयार केले जातात, कोणते अन्न घटक आहेत ते आपण पाहिलेत. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स हे घटक तयार केले जातात. मग आता कसे तयार केले जातात ते आपल्याला पाहायचे. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, तर कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. कार्बोहायड्रेट्स म्हणजेच पिष्टमय पदार्थ कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनलेले असतात. प्रोटीन्सयुक्त पदार्थ, प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. प्रोटीनयुक्त पदार्थामध्ये कार्बोहायड्रेट्सपेक्षा नायट्रोजन हा घटक जास्त असतो. आता ह्या कोणत्या वनस्पती आहेत की असे प्रोटीनयुक्त पदार्थ तयार करतात. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. नायट्रोजनयुक्त पदार्थापासून किंवा नायट्रोजनपासून प्रोटीनयुक्त पदार्थ तयार होतात. हाऊ डू प्लांट्स ऑब्टेन दी नायट्रोजन नेसेसरी फॉर दी सिंथेसिस ऑफ प्रोटीन. मग हा जो प्रोटीनयुक्त पदार्थ वनस्पती बनवतात त्यासाठी वनस्पती नायट्रोजन कसा घेतात. आपल्याला माहीत आहे हवेमध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, इतर काही दुर्मिळ वायू आहेत, रेअर गॅसेस, बाष्प आहे. मग यांचं प्रमाण हवेमध्ये 21% ऑक्सिजन आहे, 78% नायट्रोजन आहे, 0.03% कार्बन डायऑक्साईड आहे. मग 78% नायट्रोजन प्रेझेंट इन एअर. हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे. जसं आता रेस्पिरेशन क्रियेसाठी आपण हवेतला ऑक्सिजन शोषून घेतो, म्हणजे नाकावाटे आपण हात घेतो, आपली रेस्पिरेशन क्रिया होते. परंतु हवेमध्ये 78% नायट्रोजन असून सुद्धा हवेतला जसाच्या तसा नायट्रोजन वनस्पतींना घेता येत नाही. एअर कंटेन्स गॅसेस नायट्रोजन. हवेमध्ये नायट्रोजन आहे आणि तो मोठ्या प्रमाणात आहे इतर वायूंपेक्षा. हर प्लांट्स कॅनॉट युटिलाइज गॅसेस नायट्रोजन. तो हवेतून आहे तसा घेऊ शकत नाही. इट नीड्स टू फिक्स दॅट इज कन्वर्टेड इन टू कंपाऊंड्स. त्या नायट्रोजनचा
कंपाऊंडमध्ये रूपांतर व्हावे लागते आणि कंपाऊंडमध्ये रूपांतर झाल्यानंतर संयुगामध्ये रूपांतर झाल्यानंतर ती नायट्रोजनयुक्त संयुगे वनस्पती मुळामार्फत शोषण घेतात. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स बाय बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग आता हवेतला जो नायट्रोजन आहे त्याचं फिक्सेशन व्हायला लागतं. फिक्सेशन म्हणजे स्थिरीकरण. मग ते स्थिरीकरण होण्याच्या दोन पद्धती आहे, बायोलॉजिकल फिक्सेशन अँड ॲटमॉस्फेरिक मेथड. पहिल्यांदा आपल्याला बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन कसं होतं ते पाहायचं आहे. हवेमधला नायट्रोजन वनस्पतीमध्ये कसा येतो, त्याला बायोलॉजिकल फिक्सेशन म्हटलेलं आहे. Two different types of microorganisms can bring about biological nitrogen fixation. Root nodules of leguminous plant contain rhizome microorganisms. लेग्युम्स प्लांट म्हणजे द्विदल वनस्पती असतात. द्विदल वनस्पतींच्या मुळावरती गाठी असतात आणि त्या मुळामध्ये रायझोबियम नावाचे जीवाणू असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स जमिनीमधील मातीमधील नायट्रोजन किंवा हवेमधील नायट्रोजन शोषून घेऊन त्याचं फिक्सेशन किंवा स्थिरीकरण करतात. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert into its nitrate. ते मातीमधील हवेमधील नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याचं नायट्रेट कंपाऊंडमध्ये रूपांतर करतात आणि हे नायट्रेट कंपाऊंड मातीमधून पाण्यामधून वनस्पती शोषून घेतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक ॲझॅटोबॅक्टर आर प्रेझेंट इन सॉईल. ॲझॅटोबॅक्टरसारखे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जमिनीमध्ये असतात, ते सुद्धा नायट्रोजनचं फिक्सेशन करतात. दे ऑल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इंटू नायट्रेट्स. नायट्रेट संयुगामध्ये हवेतील नायट्रोजनचं नायट्रेट संयुगामध्ये रूपांतर करून ते साठवून ठेवतात आणि मग वनस्पती मुळामार्फत. पेज नंबर 28, रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स. इथं रूट्स दाखवलेले आहेत पहा. द्विदल वनस्पतींची मुळं आहे ती. मुळावरती ह्या पांढऱ्या गाठी दाखवलेल्या आहेत. या गाठीमध्ये हे रायझोबियम नावाचे जीवाणू असतात आणि ते मातीमधील हवेमधील नायट्रोजन शोषून घेऊन नायट्रेट संयुगामध्ये साठवून ठेवतात आणि मग ते मुळामार्फत वनस्पतीमध्ये येतात आणि मग हे जे प्रोटीन आहेत, आता हे समजा भुईमुगाचा वेल असेल, ग्राउंडनट, तर शेंगदाण्याच्या स्वरूपामध्ये ते प्रोटीन आपल्याकडे येतात. तूर असेल तर त्या बियांच्या स्वरूपामध्ये, म्हणजे लेग्युमिनस प्लांट म्हणजे बी शेंगा धारण करणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये ते प्रोटीनयुक्त पदार्थ साठवून ठेवले जातात. दुसरी पद्धत आहे ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. बायोलॉजिकल फिक्सेशन म्हणजे वनस्पती मार्फत हवेतील नायट्रोजन शोषून घेऊन ते प्रोटीनच्या स्वरूपामध्ये पदार्थामध्ये साठवून ठेवला जातो. ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन कसं होतं? लाईटनिंग म्हणजे थंडरफ्लॉवर म्हणजेच विजा चमकणे. लाईटनिंग ऑकर्स इन दी रेनी सीझन. दिस causes atmospheric nitrogen and oxygen to react with each other to form nitric oxide, which is again oxidized to form nitrogen dioxide. The nitrogen dioxide dissolves in rainwater and is converted into nitric acid, HNO3, which gets added to soil
along with the rainwater. Plants use this nitrogen for their growth. ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन कसं होतं, हवेमध्ये ज्यावेळेस विजा चमकतात तेव्हा हवेतील ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांची रिॲक्शन होते आणि नायट्रिक ऑक्साईड NO तयार होतं. हा नायट्रिक ऑक्साईड पुन्हा त्याचं ऑक्सिडीकरण होतं, ऑक्सिडाइज्ड होतं आणि नायट्रोजन डायऑक्साईड वायू तयार होतो. आणि नायट्रोजन डायऑक्साईड वायू पुन्हा पावसाच्या पाण्यामध्ये विरघळतो. नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व इन रेन वॉटर अँड इज कन्व्हर्टेड इंटू नायट्रिक ॲसिड. नायट्रोजन डायऑक्साईड वायू पाण्यामध्ये विरघळल्यानंतर नायट्रिक ॲसिड तयार होतं आणि ते नायट्रिक ॲसिड पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीमध्ये येतं आणि नायट्रोजनची संयुग तयार होतात, विच गेट्स ॲडेड टू दी सॉईल अलॉंग विथ दी रेन वॉटर. प्लॅन्ट असे जे संयुग आहेत जमिनीमध्ये ते संयुग वनस्पती मुळामार्फत शोषून घेतात. प्लॅन्ट्स यूज द नायट्रोजन फॉर देअर ग्रोथ. हा जो नायट्रोजन आहे तो वनस्पती त्यांच्यामध्ये वाढीसाठी घेत असतात, पाण्यामधून, जमिनीमधून, मातीमधून. नायट्रोजन फिक्सेशन आपण दोन पद्धती पाहिल्या, बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन अँड ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. बायोलॉजिकल फिक्सेशन मीन्स वनस्पतीच्या मुळावरती असलेल्या गाठीमधून रायझोबियम नावाचे जीवाणू किंवा ॲझोटोबॅक्टर असते ते नायट्रोजनचं फिक्सेशन करतात, त्याला बायोलॉजिकल फिक्सेशन म्हणतात. ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन म्हणजे विजा चमकल्यानंतर ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांची रासायनिक अभिक्रिया होते आणि त्याच्यातून नायट्रिक ॲसिड तयार होतं आणि पाण्याबरोबर ते पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीमध्ये येतं. हे नायट्रोजनयुक्त संयुग वनस्पती शोषून घेतात, त्यांची वाढ घडवून आणतात. दुसरा मुद्दा आहे सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे वनस्पती एकमेकांच्या सहवासातून, सहजीवनातून सहजीवन जगत असतात. In some cases, 2 or more than 2 different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. with each other helps. This type of nutrition is called symbiotic nutrition. वनस्पती दोन किंवा दोनपेक्षा जास्त वनस्पती एकमेकींच्या सहाय्याने वाढत असतात आणि त्या एकमेकींना सपोर्ट करतात, प्रोटेक्शन देतात, सपोर्ट करतात, न्यूट्रिशन एकमेकांना देत असतात. अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये एकमेकांना मदत करून सहजीवन जगत असतात. त्यांना सिम्बायोटिक न्यूट्रिशन असे म्हणतात. इथं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, लायकेन म्हणजे त्याला आपण दगडफूल म्हणतो. सम फंगी ग्रोज अराउंड the roots of some other plants. काही बुरशीचे प्रकार इतर वनस्पतींच्या मुळावरती वाढतात. These plants supply nutrients to the fungi. म्हणजे ते वनस्पती मुळावरती वाढत असल्यामुळे त्या फंजीला वनस्पती न्यूट्रिएंट देतात. and in turn fungi supply materials to the water and the minerals and water to the plants. आणि त्याच्या बदल्यामध्ये त्या फंजी वनस्पतींना मिनरल्स आणि वॉटर्स देतात. सम फंगी अँड अल्गी लिव्ह टुगेदर. काही बुरशी आणि शैवाल एकत्र वाढतात. द provides water, minerals as well as shelter to algae. Fungi provides water, minerals to the shelter as shelter to the algae. म्हणजे फंगी काय करते, बुरशी काय करते, अल्गीला वॉटर, मिनरल्स हे पुरवते आणि अल्गी त्याच्या इन रिटर्न
अल्गी प्रोव्हाइड्स फूड टू फंगी. त्याच्या बदल्यामध्ये अल्गी त्याला अन्न देते, अन्न तयार केलेलं. कारण अल्गी म्हणजे शैवाल स्वतःचं अन्न स्वतः तयार करते आणि तयार केलेलं अन्न फंगीला मिळत असतं. त्यामुळे ते एकमेकांच्या सहजीवनातून जगत असतात. असे अल्गी आणि फंगी एकत्र जी वनस्पती वाढते. लायकेन, त्यालाच लायकेन म्हणतात. लायकेन इज ॲन एक्झाम्पल ऑफ सिम्बायोसिस बिटवीन अल्गी अँड फंगी. सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे वनस्पती एकमेकांच्या सहजीवनातून त्यांचं जीवन जगत असतात, एकमेकांना मदत करून. कोणी वॉटर आणि मिनरल सप्लाय करतात, त्याच्या बदल्यात त्यांना अन्न मिळतं. अशा पद्धतीने एकमेकांच्या सहवासातून ते जगत असतात. नंतरचा मुद्दा आहे हेटेरोट्रॉपिक प्लांट्स. हेटेरोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे परपोषी वनस्पती. आता परपोषी वनस्पती म्हणजे काही वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, परंतु जमिनीवर मातीत वाढत नाहीत. अशाही काही वनस्पती आहेत. हेटेरोट्रॉपिक प्लांट्स डू नॉट कंटेन क्लोरोफिल. हाऊ टू डू हेटेरोट्रॉपिक प्लांट्स लिव्ह? फ्रॉम वेअर डू दे गेट फूड? हेटेरोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे फंगी वगैरे वनस्पती आहेत, शैवाल, तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत, तर त्या इतर कार्बनिक घटकावरती वाढतात. ते आपण पाहिलेलं आहे. हॅव यू सीन येलो वायर लाईक म्हणजे आपण कसकुटा, लॉरेन्थस, भांडगुळ या वनस्पतीची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. त्या वनस्पती इतर वनस्पतीवर वाढतात. आता ही लॉरेन्थस वनस्पती आहे, ते इतर वनस्पतींच्या खोडावर वाढते, म्हणजे मातीत वाढत नाही, म्हणून तिला पार्सली पॅरासिटिक प्लांट्स असे ते म्हणतात. म्हणजे ते मातीत वाढत नाही, दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावर वाढते आणि त्या खोडावरती त्याची मुळं वाढल्यामुळे खोडातील अन्न ते वनस्पती शोषून घेते. पानामध्ये फोटोसिंथेसिसनं अन्न तयार करते स्वतः, पण अन्न शोषून घेते ती दुसऱ्या वनस्पतीच्या खोडामधून. म्हणून त्यांना हेटेरोट्रॉपिक प्लांट्स, परपोषी वनस्पती, लॉरेन्थस या वनस्पतीचं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. पहा, वनस्पती न्यूट्रिएंट्स तयार करण्यासाठी कोणकोणते घटक असे नायट्रोजन मिळवलं जातं, एकमेकाच्या सहजीवनातून जीवन जगत असतात, हेटेरोट्रॉपिक आहेत, दुसऱ्या वनस्पतीवर काही वाढतात. इन्सेक्टिव्होरस प्लांट्स, आता त्यांच्यासाठी लागणारे न्यूट्रिएंट्स कसे मिळवतात ते आपण पाहतोय. न्यूट्रिशन कसं होतं त्यांच्यामध्ये. इन्सेक्टिव्होरस प्लांट्स फॉर एक्झाम्पल पिचर प्लांट म्हणजे गटपर्णी वनस्पती, व्हॅनस फ्लायट्रॅप आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे, ड्रॉसेरा, दवबिंदू या वनस्पती इन्सेक्टिव्होरस प्लांट्स आहेत, म्हणजे कीटकभक्षी वनस्पती आहेत. आता हे कीटकांचं भक्षण का करतात ते आपण थोडक्यात पाहिलेलं आहेच, तरीसुद्धा आता आपण इथं वी कॅन सी हाऊ सम प्लांट्स फीड अपॉन इन्सेक्ट टू ऑब्टेन नायट्रोजन. आता हे कीटकांना ते का खातात, तर ऑब्टेन नायट्रोजन, ऑब्टेन न्यूट्रिएंट्स म्हणजे न्यूट्रिएंट्स मिळण्यासाठी तर ते अन्न घेतात, परंतु त्या वनस्पती ज्या भागामध्ये वाढतात तिथे नायट्रोजन घटकाची डिफिशियन्सी असते आणि तो नायट्रोजन मिळवण्यासाठी त्या कीटकाचं भक्षण करतात. These insectivorous plants generally grow in soil or water deficient in nitrogen compounds. ज्या वनस्पती पर्वतीय भागामध्ये जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये आढळतात आणि तेथील माती वाहून गेलेली असते, त्या मातीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी असतं आणि ही नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी त्या वनस्पती कीटकांचं भक्षण करतात. The insectivorous plants generally grow in a soil or water deficient in nitrogen compounds. तिथे नायट्रोजन कंपाऊंड्स डिफिशियन्सी असते, अशा भागामध्ये वाढतात. The plant body of the Drosera
ब्राह्मणी हॅज फ्लॉवर लाईक ॲपिरन्स. आता हे ड्रॉसेरा वनस्पती असेल किंवा पिचर प्लांट असेल किंवा व्हेनस फ्लाय ट्रॅप असेल, तर या कीटकभक्षी वनस्पती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या पानामध्ये रंगीत अशी रचना झालेली असते आणि त्याच्यामुळे कीटक त्याच्याकडे आकर्षले जातात आणि त्यांना पकडून ठेवण्याची तिथं व्यवस्थित रचना केलेली असते आणि मग त्या कीटकांचं भक्षण करून त्या नायट्रोजन पचन करून नायट्रोजनची गरज भागवत असतात. इट ग्रोज क्लोज टू दी ग्राउंड. इट्स लिव्स आर अट्रॅक्टिव्हली पिंक रेड. त्याचे जे पानं असतात ते अट्रॅक्टिव्हली असतात, कीटकांना अट्रॅक्ट करण्यासाठी पिंक रेड कलरचे असे पानं असतात. पानावरती हेअर ॲट दी मार्जिन, हेअर सरकारचं मार्जिन असतं आणि ड्रॉपलेट्स असतात त्याच्यावरती, स्टिकी असतात म्हणजे चिकट असतात, स्टिकी सबस्टन्स असे सबस्टन्स त्या पानावर असलेल्या हेअर लाईक स्ट्रक्चरमधून बाहेर येतात आणि मग कीटक अट्रॅक्ट झाल्यानंतर ते त्याला चिकटून राहतात, स्टिक होतात. स्टिकी सबस्टन्सेस फाउंड ॲट दी एड्स ऑफ द हेअर्स अट्रॅक्ट इन्सेक्ट. म्हणजे ह्या सगळ्या योजनेमुळं कीटक त्या पानाकडे अट्रॅक्ट होतात. द इन्सेक्ट जॉन्स ब्राउन आयडेंटिफाईड दिस प्लांट इन श्रीलंका in 1737. Hence the plant is named after him. आता ह्या जो प्लांटचा शोध लावलेला आहे तो 1737 मध्ये श्रीलंकेमध्ये लावलेला आहे, इन्सेक्टिव्होरस प्लांट. आता इन्सेक्टिव्होरस प्लांट कीटकांचं भक्षण का करतात आपण प्लांट आहे त्यांना कीटकांची काही गरज नाही, पण का खातात तर ज्या भागामध्ये वाढतात तिथं नायट्रोजनचं प्रमाण मातीमध्ये कमी असतं, ते नायट्रोजनयुक्त घटकाची गरज भागवण्यासाठी त्या इन्सेक्टचं भक्षण करतात. नंतरचा भाग आपल्याला पाहायचा आहे सॅप्रोफायटिक प्लांट्स. प्लांट्स which obtain food from dead and decaying bodies of other organisms are called saprophytic plants. म्हणजे या वनस्पती आहेत त्या डिकेइंग म्हणजे कुजलेल्या पदार्थावर वाढतात. कुजलेले सजीव असतील, प्राणी असतील किंवा वनस्पतीचे कुजलेले अवशेष असतील तर त्याच्यावर वाढतात, म्हणून त्यांना सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणतात किंवा मृतोपजीवी आपण म्हणतो. प्लांट्स which obtain the food from dead and decaying bodies of other organisms are called saprophytic plants. Various types of fungi, जे असे बुरशीचे वेगवेगळे प्रकार आहेत, मशरूम टाईप वगैरे वनस्पती असतात. पेज नंबर 29 वरती आकृती दिलेली आपल्याला शेवटी सॅप्रोफायटिक प्लांट्स. मशरूमसारखे प्लांट्स या कुजलेल्या लाकडावरती किंवा पालापाचोळ्यावरती मृतोपजीवी पदार्थावरती ते आढळतात. व्हेरियस टाईप्स ऑफ फंजी लाईक मशरूम अँड ईस्ट आर सॅप्रोफाइट्स. Fungi secrete the digestive enzymes on the dead remains of the digest or break down the carbon compounds they contain. त्याच्यातून काही एन्झाईम ते सिक्रेट करतात त्यांच्या शरीरातून आणि त्या लाकडामधून, कुजलेल्या लाकडामधून किंवा इतर पदार्थामधून त्यांचे घटक कंपाऊंड आहेत, कार्बन कंपाऊंड, ते शोषून घेतात. द रिझल्टिंग सोल्युशन इज ॲब्सॉर्ब अँड ऑब्टेन न्यूट्रिएंट्स. अशा पद्धतीने ते त्या कुजलेल्या लाकडामधील किंवा इतर काही घटकामध्ये अन्न शोषून घेतात. इथे आपल्याला ऑलवेज रिमेंबर दिलेलं आहे. फूड गेट्स स्पॉइल्ड ड्यू टू द सम फंजी.
काही बुरशीचे प्रकार आहेत, त्यामुळे अन्न स्पॉईल होतं म्हणजे खराब होतं. सम फंजी कॉजेस डिसीजेस ऑर इलनेस. काही बुरशीच्या प्रकारामुळे आपल्याला रोग होतात किंवा आजार होतात. while some fungi are medicinal properties. म्हणजे बुरशीचे जे काही प्रकार असतात ते आपल्याला काही घातक आहेत, त्रासदायक आहेत, तर काही बुरशीचे प्रकार आपल्याला उपयोगी पण आहेत. मेडिकल प्रॉपर्टीज म्हणजे काही औषध तयार करणे, इंजेक्शन तयार करण्यासाठी सुद्धा पेनिसिलिन वगैरे त्यांचा उपयोग होतो. ईस्ट अँड सम मशरूम्स आर युजफुल. ईस्ट आणि काही मशरूमचं आपण मशरूमची भाजी वगैरे खातो, ते मशरूम आपल्याला उपयोग आहे, त्याच्यातून आपल्याला न्यूट्रिएंट्स प्रोटीन्स वगैरे मिळतात, आयर्न मिळतं. Yeast and some mushrooms are useful. Yeast is used fermentation process and the making bread. Mushroom are a rich source of iron and vitamins. मशरूममध्ये आयर्न आणि विटॅमिन जास्त असतात. यीस्टचा उपयोग बेकरीमधील पदार्थ तयार करण्यासाठी होतो. अशा पद्धती यीस्टसुद्धा बुरशीचाच प्रकार आहे. म्हणजे बुरशीचे काही प्रकार आपल्याला हानिकारक आहेत, तर काही आपल्याला उपयोगी आहेत. रोल इन न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट ऑफ देअर डिफिशियन्सी ऑन प्लांट्स. म्हणजे कोणते घटक कमी पडल्यानंतर वनस्पतींना काय डिफिशियन्सी होते, इफेक्ट ऑफ डिफिशियन्सी काय होते ते आपल्याला पाहायचं आहे. पहिलं न्यूट्रिएंट दिलेलं आहे नायट्रोजन. नायट्रोजनचं फंक्शन आहे इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन्स, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. म्हणजे प्रोटीनयुक्त पदार्थ, क्लोरोफिल आणि सायटोप्लाझम तयार करण्यासाठी नायट्रोजनची गरज आहे. मग त्याची जर डिफिशियन्सी झाली तर काय होतं? रिटार्डेड स्टंटेड ग्रोथ, येलोईंग ऑफ लीव्स. पानं पिवळी पडतात, वनस्पतींची वाढ होत नाही. फॉस्फरस, कन्व्हर्शन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. फॉस्फरस जे आहेत ते लाईट एनर्जी, ज्यावेळेस फोटोसिंथेसिस क्रिया होते तेव्हा लाईट एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये रूपांतर होतं आणि रूपांतर करण्याचं काम फॉस्फरस करतात. जर हे कमी पडलं तर आता अर्थातच केमिकल एनर्जी म्हणजे अन्न तयार होणार नाही. अर्ली लीफ फॉल, पानं गळून जातात. लेट फ्लॉवरिंग, उशिरा फलधारणा होते, फुलं येतात. स्लो ग्रोथ ऑफ रूट्स, मुळांची वाढ स्लो होते. म्हणजे फॉस्फरससुद्धा आपल्याला त्या वनस्पतींना न्यूट्रिएंट्स महत्त्वाचं आहे. पोटॅशियम, नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. ते जर कमी पडलं, वीक स्टेम, विल्टिंग ऑफ लीव्स, फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स, या पद्धतीचे डिफिशियन्सी आपल्याला मिळते. मॅग्नेशियम, प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिल आपल्याला महत्त्वाचं, पानामधील घटक महत्त्वाचा आहे फोटोसिंथेसिससाठी, आणि तो प्रोडक्शन होण्यासाठी मॅग्नेशियमची गरज आहे. जर ते कमी पडलं तर स्लो रिटार्डेड ग्रोथ, येलोइश ऑफ द लीव्स. नंतरचं न्यूट्रिएंट्स आहे आयर्न. आयर्न जर कमी पडलं, त्याचं काम काय आहे, ते दिलेलं फंक्शन काय आहे? प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. कमी पडलं तर येलोइंग ऑफ लीव्स, पानं पिवळी पडतात. मॅंगनीज, प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स. मॅग्नेशियम हे प्लांटमधील मेन हार्मोन्स आहे. रिटार्डेड ग्रोथ, स्पॉटेड लीव्स, पानावरती ठिपके पडतात.
आणि ग्रोथ व्यवस्थित होत नाही. झिंक, प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स, रिटार्डेड ग्रोथ, येलोइंग लीव्स. या पद्धतीने वेगवेगळे न्यूट्रिएंट नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, मॅंगनीज, झिंक हे वनस्पतीच्या वाढीसाठी सगळे घटक आवश्यक आहेत. कोणता घटक कमी पडल्यानंतर वनस्पतीमध्ये काय डेफिशियन्सी होते ते आपण पाहिलं. थोडक्यात वनस्पती न्यूट्रिएंट्स कसे मिळवतात ते आपण पाहिलं. फोटोसिंथेसिस क्रियेसाठी नायट्रोजनची गरज आहे. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स तयार करण्यासाठी नायट्रोजनची गरज आहे. बायोलॉजिकल फिक्सेशन, ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन, 2 फिक्सेशन पाहिले. सिम्बायोटिक न्यूट्रिशन, सहजीवनातून त्यांचे सहजीवन होत असतं. हेटरोट्रोपिक, हे वनस्पती दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावरती वाढतात. लॉरेन्थस, कॅक्टस यासारख्या वनस्पती. इन्सेक्टिव्हरस प्लांट्स, थोडक्यात आपण माहिती पाहिली. पिचर प्लांट, व्हेनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा. सॅप्रोफायटिक प्लांट्स. ऑलवेज रिमेंबर पहिला न्यूट्रिएंट्स. या पद्धतीने नंतरच्या तासाला आपण न्यूट्रिशन इन ॲनिमल्स पाहू. इथे आपण थांबूया.